योद्धा न्यूज मराठी। आज या ठिकाणी प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ खेड तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व पदाधिकारी या ठिकाणी आपण तहसील कार्यालयासमोर उपस्थित आहोत। जुन्नर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री सुरेश वाणी यांना मिळालेल्या जाहीर धमकीमुळे याचा कायदेशीर निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्या निमित्तानं आपण तहसीलदार साहेबांनाही निवेदन दिलेलं आहे आणि योग्य अशी कारवाई त्या ज्या व्यक्तीने आपल्या पत्रकारावर जो अन्याय केलेला आहे, अवाच्य भाषेमध्ये जे बोलणं केलेलं आहे, त्याच्या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत। धन्यवाद। खरं तर जुन्नर तालुक्याचे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी जाहीर सभेमध्ये या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार सुरेश वाणी यांना अर्वाच्य भाषेमध्ये जाहीररित्या धमकी दिल्यासारखा जो प्रकार घडला आणि त्या प्रकाराचा निषेध म्हणून उभ्या सर्व जिल्ह्यामध्ये सर्व पत्रकार बांधव निषेध व्यक्त करतायत। अशाच माध्यमातून आम्ही देखील या ठिकाणी तहसीलदार कचेरीवर एक जाहीर निषेधाचं पत्र देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। खरं तर आपला जो पत्रकार आहे तो लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ पत्रकारिता मानला जातो। ज्या पद्धतीनं समाजामध्ये हे लोकप्रतिनिधी काम करतात समाजाचे सेवक म्हणून, त्याच पद्धतीचा एक भाग म्हणून यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम किंवा यांच्या माध्यमातून जे वस्तुस्थिती मांडण्याचं काम पत्रकारिता करत असते। निश्चित पत्रकार हा एक महत्त्वाचा भाग मानला जातो आणि या पत्रकारितेवरच जर घाला झाला तर उद्याच्या काळामध्ये जनतेचं संरक्षण किंवा जनतेचा आवाज कोण उठवणार हा प्रश्न आपल्या समोर उभा राहतोय। आणि म्हणून निश्चितच ज्या काही गोष्टी घडत असतात, निश्चित पत्रकार आणि लोकप्रतिनिधी हे समाजामध्ये नेहमीच समोरासमोर येत असतात। काही गोष्टी कमी सरस झाल्या असतील तर बसून कुठल्या तरी गोष्टी मिटल्या असत्या, परंतु हे न करता जाहीर सभेमध्ये आमच्या एका पत्रकार बांधवाचा जाहीर जो अपमान केलाय त्या अपमानाचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। भविष्य काळात अशा गोष्टी घडू नये याकरिता शासनानं निश्चित ज्या संबंधित आमदार असतील किंवा संबंधित जे प्रतिनिधी असतील यांना या ठिकाणी जाहीररित्या किंवा त्यांना एक समज द्यावी, उद्याच्या काळात असा प्रकार घडू नये एवढंच आमचं मत आहे। पत्रकार एकजुटीचा विजय असो, पत्रकार एकजुटीचा विजय असो। नमस्कार। पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका भरसभेमध्ये जुन्नरचे विद्यमान आमदार शरद सोनवणे यांनी एका पत्रकार बंधूला 15 ऑगस्ट होऊ दे तुझ्याकडे पाहून घेतो बघून घेतो अशा प्रकारची जाहीर धमकी दिली। सर्वप्रथम आम्ही प्रिंट व डिजिटल मीडिया खेड तालुक्याच्या वतीने त्यांचा जाहीर शब्दात निषेध व्यक्त करतो आणि या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो की ज्या प्रकारे आताच आमचे उपाध्यक्ष साहेब बोलले की पत्रकार हा चौथा स्तंभ आहे, लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे। कायद्याने सर्वांना समान हक्क दिलेला आहे। जर आमच्या पत्रकार बंधूचं त्या ठिकाणी जर काही चुकलं असेल तर शरद सोनवणेंना माझी विनंती की कृपया तुम्ही कायद्याच्या आधाराने त्यांच्यावर कारवाई करा। तुम्हाला पोलीस स्टेशन आहे, तुम्हाला इतर पण गोष्टी आहे, तुम्ही कोर्ट कचेरी आहे, तुम्ही त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे जा, परंतु भरत सभेत जाहीरपणे त्यांना धमकी द्यायचा तुम्हाला सुद्धा अधिकार नाहीये। आणि या धमकीचा या ठिकाणी आम्ही पत्रकार संघाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। माझा टाइम्स ऑफ महाराष्ट्र या न्यूज चॅनलच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो। धन्यवाद। जुन्नरचे पत्रकार सुरेश वाणी यांना शरददादा सोनवणे, आता त्यांना दादाच म्हणलं पाहिजे कारण ते धमकी देतात म्हणजे दादाचे। याआधी सुद्धा त्यांनी एका समाजाला असा वेगळा उल्लेख केला होता, त्यानंतर त्यांनी भर चौकामध्ये येऊन त्या ठिकाणी माफी सुद्धा मागितलेली आहे। तरी शासनाला मला एकच विनंती आहे की जे असे आमदार करत असतील त्यांना कुठेतरी पायबंद घातला पाहिजे। आज आमच्या एका पत्रकारावरती त्यांनी धमकी दिली भर सभेमध्ये, त्याबद्दल आम्ही प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघटना खेड तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये असे पत्रकाराला कोणी धमकी देऊ नये, कारण प्रत्येक ठिकाणी संघटना ह्या जिवंत असतात। कोणत्याही ठिकाणी जरी असा कोणावरती अन्याय झाला तर त्यांच्या पाठीमागं प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ हा कायम उभा राहील अशी ग्वाही देतो आणि थांबतो। पत्रकार संघटनेचा विजय असो, पत्रकार संघटनेचा विजय असो। मी योद्धा न्यूज मराठीचा संपादक नारायण मनोहर सूर्यवंशी। रोजच्या खात्रीशीर बातम्यांसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल। आजच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।